मराठी लघुलेखन 60 शब्द प्रति मिनिट. परिच्छेद ब साठी तयार रहा. स्टार्ट. गेल्या 2-3 दिवसांमध्ये नियोजनावर आपण अनेक चर्चा ऐकल्या, परंतु नियोजन हा विषयच इतका नित्य नवा आहे की त्या संबंधीची चर्चा कधी कंटाळवाणी वाटत नाही. आकाशाकडे माणसाने पाहिल्यानंतर ज्याच्या त्याच्या नजरेप्रमाणे त्याला ते दिसते. जसे आकाश विशाल आहे, तसाच नियोजनाचा हा प्रश्नही विशाल आहे. असंख्य दृष्टिकोन आणि असंख्य प्रश्न यातून असंख्य माणसांच्या जीवनास पूर्णतया स्पर्श करणारा हा विषय असल्यामुळे त्यांच्या संबंधी कधी कंटाळा येत नाही. पण नियोजनाचा निश्चित अर्थ आपण आपल्या मनाशी समजावून घेतला पाहिजे. विशेषतः महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर जी परिस्थिती महाराष्ट्रात आहे तिच्या पार्श्वभूमीवर आणि देशातील नियोजनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या जनतेचे नियोजनाच्या बाबतीत आजचे कर्तव्य काय आहे हे आपण पाहिले पाहिजे. परिच्छेद. मी तपशिलाच्या प्रश्नात फारसा जाऊ इच्छित नाही. या प्रश्नाची शास्त्रीय चर्चा करण्यापेक्षा त्याच्या पाठीमागे जी 2 मूलभूत तत्वे आहेत त्यांचा आपण विचार केला पाहिजे. मी अगदी सामान्य माणसाच्या दृष्टीने नियोजनाकडे पाहण्याचा प्रयत्न करीत असतो. आमच्या देशामध्ये जी साधने आहेत त्या साधनांचा जास्तीत जास्त विकास करून आमच्या जीवनाला समृद्ध बनविण्याचा नियोजन हा एक प्रयत्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या प्रयत्नांमधून निर्माण होणारी जी संपत्ती आहे, जी शक्ती आहे, जे सामर्थ्य आहे, त्याचा फायदा सर्वसामान्य माणसांना मिळेल याचीही काळजी नियोजनामध्ये घेतली पाहिजे. नियोजनाच्या बाबतीत हे अत्यंत महत्त्वाचे आहे.